परफॉर्मन्स चांगला होता आणि आम्ही फायनल मारायचो. आता फायनल मारण्यासाठी विशालला पुन्हा एकदा तयार व्हायचंय. पाहूयात कशा प्रकारे त्याची गोलंदाजी होते आणि खेळ साकारला जातो त्याच्या माध्यमातून. रबाडाला मॅच मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे आणि रबाडा आहे द्या. हितेश रबाडा JCCB ची आणबान शान. चलाडी मुख्य स्क्रीन वरती आता आपण बघणार आहोत मोस्ट रन स्कोरर, मोस्ट विकेट टेकर. बघा मुख्य स्क्रीन वरती आहेत. हबीब शेख 6 विकेट, ऋषी देसाई 6 विकेट, संदीप किणी 6 विकेट. टॉप 3 आहेत. त्यानंतर मोस्ट रन स्कोरर जयेश घरत 101, प्रदोष बैकर 93 तिसरा, अनिकेत मुळे 72. सो बस टॉप 3 सांगितलेले आहेत आणि त्यानंतर बाकी या मॅच नंतर आपण बघणार आहोत कोण कुठे आहे आणि कशा प्रकारे कुणाला. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. ग्रँड फिनालच्या महामुकाबल्यामध्ये समोरच्या दिशेने चेंडूला भेदून दिलाय सीमारेखा पार. मुझम्मिल खानच्या बॅट मधून येतोय अफलातून चौकार. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय दी साई असती सायबा. तर आपण आहोत ग्रँड फिनालेकडे VPL सीझन 6च्या, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकात समोर आहेत, दोन दादा संघ. आणि यावेळेला चेंडू कव्हर मध्ये जातोय आणि अडवला जातोय. निफेकी करत असेपर्यंत एक धाव येते. 4 चेंडू आणि 7 धावा दाखल करती. हो आणि यावेळेला काय घडलंय, केदार स्वतः मागे परतलाय. बघितलं नव्हतं केदारने पंचांनी काय निर्णय दिलाय, परंतु तो तंबूच्या दिशेने येतोय. व्हॉट अ स्पोर्ट्समन स्पिरिट. गॉन. पहिली विकेट केदार देसाईच्या रूपाने साई असती साहेबाला. विकास धसकर, हितेश रबाडा यावेळेला गोलंदाजी मार्क फलंदाजी मार्क वरती येतोय आणि एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा दाखल करती एका गाड्याच्या मोबदल्यात साई असती सायबा या संघाच्या. थँक्यू डीजे. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. जेवढे कमिटी मेंबर्स इथे उपस्थित आहेत असोसिएशनचे, त्या सर्वांना विनंती आपण मंचावरती विराजमान व्हा. त्यानंतर आमचे स्पॉन्सर्स लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड आपण सुद्धा मंचावरती यायचे. त्यानंतर विजयजी नवार म्हणजेच वैभव नवार आपण त्याच्या सोबतीने यायचंय. शाकीबभाई मल्टिपल फोल्डिंग बास्केटचे शाकीबभाई आपण जर असेल तर आपण सुद्धा या. त्यानंतर आदिराज बिल्डर्स म्हणजे परेशदादा किनी आपण जर असेल तर आपण सुद्धा यायचंय. त्यानंतर स्पोर्ट्स शॉप SK इंडियन, अमान, विनर्स, NSP आणि सोपारा स्पोर्ट्स आपण जर काही ते उपस्थित असेल तर आपण आई भवानी ट्रॉफी हाऊस आपण सुद्धा मंचावरती यायचंय. विभूती नेटवर्क चे राहुलदादा ठाकूर आपण सुद्धा जर असेल तर आपण सुद्धा या.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जागा पण खेळले होते ना, धावचीची संधी, वेगानं चेंडू फेकलाय आणि फेकत असताना सँडीने सुद्धा त्या भरोश्यावरती सोडलाय. समजा फायनलचा सामना आहे आणि या अगोदरच्या जर मॅचेस आपण पाहिल्यात तर काही लो स्कोरिंग, काही हाय स्कोरिंग, काही सहजासहजी जिंकल्या गेल्यात, काही मध्ये संघर्ष मोठा झालाय आणि काही ठिकाणी असा संघर्ष झालाय तो सी फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण पाहिला नव्हता. तर एकंदरीत या मॅचला कशा प्रकारे बघताय? नक्कीच नक्कीच गेल्या 2 दिवसापासून जो उलटफेर आणि जो बदलाव झालेला या आपल्या VPL 6च्या सीझनमध्ये बघताना ही जी मॅच आहे खूप मोठी वाटणार आहे. कारण का ही फायनल स्टेजला आलेली मॅच आहे आणि या मॅचमध्ये सर्व आपला जीवाच्या आकांताने खेळण्याचा प्रयत्न करणार. कारण का ही ट्रॉफी जी आहे याच्यासाठी त्यांना 365 दिवस या ठिकाणी परत वाट बघावी लागणार. तर 365 दिवस वाट बघण्यापेक्षा याच वर्षी आपण घेऊन जाऊ, हा कुठेतरी आत्मविश्वास असेल किंवा हा कुठेतरी एक त्या ठिकाणी त्यांच्या मनात असेल की ही ट्रॉफी आपल्याकडे घेऊन जायची. भरत नाही, मनात तर ते 16 संघांच्या सुद्धा होती, परंतु आता अखेरकार या दोन संघांना या ट्रॉफीचा मानकर होण्याची संधी लाभली आणि दोघांमधून एकालाच मिळणार आहे. हार जीत होणार आहे, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत कोण लढतोय, कसा लढतोय, कशा प्रकारे खेळ सादर करतोय यावरती दर्शकांचं लक्ष आहे. नक्कीच नक्कीच. कारण का खेळ ह्या दोन ज्या संघ आहेत, हे दोन जे संघ आहेत ते आतापर्यंत जीवाची परिकाष्ठा करून आणि अतिशय मेहनती आणि अतिशय सुंदर खेळ करून या स्टेजपर्यंत येऊन थांबलेले आहेत. आणि हा फायनलचा सामना साई अस्ती सायबा आणि रियान दुर्गेश 11 यांच्या दरम्यान, दोन्ही संघांच्या दरम्यान एक मोठी भिडंत आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटणार आहे. धावांचा जर का विचार केला तर मी एक 50 ते 55 धावापर्यंत विचार करतो. तुला काय वाटते कुठपर्यंत धावा गेल्या पाहिजेत फायनलच्या खेळासाठी? फायनलचा सामना लढण्यासाठी किमान 45-50 पर्यंत जाणं गरजेचं साई असते साहेबाला. जर का त्या लेवलपर्यंत नाही गेलेत तर मात्र क्षेत्ररक्षण करत असताना थोड्याशा अडचणी आहे, म्हणजे बळ मिळणार नाही. दुसरी गोष्ट काय आहे, हे दोन्ही संघ जे खेळत आहेत या दोन संघांचे आयकॉन वगळता जे बाकीचे खेळाडू आहेत त्यापैकी खेळाडू चमकलेले आहेत आणि म्हणूनच हे संघ या फायनल पर्यंतचा प्रवास गाठत असताना दिसले. त्या चर्चेकडे येणार आहे, परंतु त्या अगोदर धाबा किती आहेत? 14 धाबा धावपलकरती 2 चेंडूचा खेळ झाला. तिसऱ्या षटकात ते षटक मार्गस्थ आहे. नक्कीच नक्कीच. कारण का ज्या प्रकारची संघ बांधणी आहे दुर्गेश 11, रियान दुर्गेश 11ची, व जयू बहरात अतिशय चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आणि टेबल टॉपर आतापर्यंतचा की बेस्ट परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आलाय, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. तो म्हणजे साई अस्ती साहेबाच्या खेळाडूंनी आणि त्या संघांनी. मी मगाशी सुद्धा एक उल्लेख केला होता की या दोन्ही संघांची यशस्वी होण्यामागचं कारण काय? आयकॉन खेळाडू वगळता बाकीचे खेळाडू आहेत त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युट केलं विजयामध्ये आणि म्हणूनच हे दोन संघ या लेवलपर्यंत येऊन पोहोचलेत. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव येते. आणि ही मी चर्चा का केली होती, साई अस्ती साहेबामध्ये 2 असे गोलंदाज विशाल सिंग आणि समीर विचारे हे टर्निंग पॉईंट ठरल्यात. दुसरी गोष्ट, दुसऱ्या एंडकडे जर आपण जाऊ रेहान दुर्गेश मध्ये तिथे संदीप किणीचा जो रोल राहिलाय तो आयकॉनिक राहिलाय आणि त्यामुळे त्या दोन्ही आयकॉनला चांगली साथ लाभत असताना पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच भरत. कारण का काय विशाल सिंग हे नाव अचानक या ठिकाणी VPLच्या या मैदानात असं काय जणू काय बाहेरून आलंय की विशाल सिंग कोण आहे याची आतुरता सगळे बघतात. आणि यावेळेस काय सुंदर मारलेला फटका आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण कोण करते ते जयेश घरत याच्या मार्फत होते. 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी वाचवल्या त्या जयेश घरतनी. आयकॉनने रोखलंय आणि आयकॉनने रोखत असताना 3 धावा वाचवल्यात. धावा कितीही वाचवल्या तरी धावा बनवण्यासाठी तुम्हाला दुसरे मार्ग शोधावे लागणार आहेत, कारण ती आता सध्याला या मॅचची गरज आहे. स्कूपचा चेंडू निघून गेलाय मागे, सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद DJ, धन्यवाद. आपण दिल स्कूप आपण बघितलेला, आता आपण काय बघितला तर हितांश स्कूप बघितला या ठिकाणी. आणि खूप सारं आपण ज्या प्रकारचे या ठिकाणी दोन्ही संघांबद्दल बोलत होतो की आयकॉनच्या समोर आयकॉननी मारला, आयकॉननी पकडला, पण हे दोन्ही आयकॉन किंवा हे दोन्ही संघ खूप ताकदवर आहेत, खूप संघर्षमय आहेत की एवढा मोठा संघर्ष करून 16 मधल्या 14 टीमला पछाडून हे दोन्ही संघ या ठिकाणी या स्टेजवर आलेत. आणि दोघांना फायनल खेळण्याचा अनुभव सुद्धा आहे. दोन्ही संघांच्या नावामध्ये फायनल खेळण्याची त्यांना संधी मिळाली, फायनल मारलेली सुद्धा आहे. त्यामुळे तो विजय कसा मिळवायचा हे सुद्धा माहीत आहे आणि म्हणूनच इथे या 2 संघांमधून कोणता संघ जिंकेल आता सांगणं तितकंच चांगलं राहणार नाहीये. नक्कीच नक्कीच.
चा गोडवा हा सगळ्यांना चाखायला आवडतो, कारण का तो विजय असतो ज्यावेळेस टीम जिंकते, ज्यावेळेस संघ मालक ह्या सगळा यशाला गवासणी घालतो की मी ज्या 11 खेळाडू जे या चारी दिशेतनं आलेत, कोणी सोपारात नाही, कोणी विरारमधून, कोणी नारंगीमधून, कोणी डोंगरपाडामधून, कोणी विरार वेस्टमधून आलेले खेळाडू एका ठिकाणी येऊन 11 जण जेव्हा खेळीमेळीने खेळतात तेव्हा हे वातावरण होतं, तेव्हा VPL 6 ही रंगते. आणि या ठिकाणी आलेला एक दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. किसकी ठोकर में किसका जमाना आहे. येणारे हे षटक जे उरलेले आहेत, उर्वरित षटक सांगून जातील आणि कोण या चमचा ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल. भरत मोरे जो बेस्ट खेळ करणार आहे तो मात्र नाव कोताना दिसेल. साई हस्ती सायबा आणि दुसऱ्या बाजूला रेहान, दुर्गेश 11, संदीप किणी गोलंदाजी मार्क वरती आहे, हितेश रबाडा स्ट्राईक एंड वरती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आडायला गेला, धावचीची संधी, गडी बाद होईल का? पंचांचं बोट हवेमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती धावची चरपणे ब्रेक थ्रू. हितेश साहनी बाद, दुसरा आदरा साई हस्ती साहेबाला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. बघा एवढा मोठा सामना आणि त्या सामन्यासाठी साजेसा खेळ सुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. आणि मी गेल्या 3 मॅच बघतोय भरत की या ठिकाणी यश वडेर हा नेहमी पिक्चर मध्ये आलाय. फिल्डिंग म्हटलं का तुम्ही यशकडे जाणार, कारण का यश त्या यशासाठी जाणला जातो. आणि या सर्कल बाउंड्रीमध्ये क्षेत्ररक्षकांचा खूप मोठा वाटा आहे संघाला विजय मिळवून देण्यामागे. जसं यश वडेरचा उल्लेख केला त्या प्रकारे बाकी सर्व क्षेत्ररक्षक साई हस्ती साहेबांमध्ये सुद्धा अनेक क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचा सुद्धा मी तिथे नाव घेईल. कारण क्षेत्ररक्षक जर का सर्कलमध्ये तुमच्याकडे चांगले नसतील तर तुम्ही समोरच्या संघाला जरी 60-70 धावा मारल्या तरी सुद्धा त्या धावांना ते मारू शकतात जर तुमच्याकडे चांगली फिल्डिंग नसेल. नक्कीच नक्कीच, कारण का आपण कालच्या दिवसापासून बघितलं 75 धावा कुठल्या गेल्या काल याच रियाज दुर्गेशच्या मार्फत, आणि आज सुद्धा 70 धावा कुठल्या गेल्या त्या सायबा संघाकडून. त्या वेळेलाच एक मोठी खेळी आलेली, दोन्ही कालच्या दिवसात आलेली 45 धावांची खेळी ती म्हणजे जयेश घरतच्या बॅटमधून, आणि आज आलेली खेळी 50 धावांची वैयक्तिक खेळी आली प्रदोष बैकरच्या बॅटमधून. तफावत काय राहिली आहे? दोन संघ टॉप स्कोरर होते. काल 75 धावा रेहान दुर्गेश 11ने केल्या, आज 76च्या आसपास धावा साहेबाने केल्या, परंतु साहेबामध्ये एकाकी झुंज लढणारा खेळाडू होता. प्रदोष बैकर वगळता त्याला सपोर्टिंग कॅरेक्टर कोणी म्हणजे सपोर्टिंग रोल कोणाचा नव्हता. म्हणजे त्यामध्ये विदाऊट आयकॉन कोणता खेळाडू खेळला आणि त्यांनी त्याची छाप सोडली का, बॉलर बॅटर कोणी तसं काही नव्हतं. परंतु रेहान दुर्गेश 11मध्ये जर का तुम्ही संदीप किनीचा विचार कराल, त्यानंतर ज्याप्रकारे रोहित यादवने शेवटच्या षटक हाताळले, या सर्व जर गोष्टी बघाल तरी तफावत कुठे ना कुठेतरी आहे. आणि त्यामुळे सायबा संघ हा कुठे ना कुठेतरी सेमीफायनलमधून थांबलाय आणि फायनलमध्ये तुम्हाला दुर्गेश 11 खेळताना पाहायला मिळते. त्या दोन टॉप स्कोररची जर का चर्चा करायची झाली तर नक्कीच नक्कीच, कारण का जो चांगला खेळ खेळणार तो पुढे जाणार. ऑफकोर्स ही क्रिकेटची रणनीती आणि क्रिकेट हेच क्रिकेट आहे की जो चांगला खेळा, तुम्ही चांगला खेळा, चांगलं पुढे जा. कारण का कागदोपत्री किती तुम्ही मजबूत असले तरी पण या ठिकाणी खेळ महत्त्वाचा असतो. यावेळेस मार्क असताना सुंदर हा फटका एक्झिक्यूट केला होता, सरळ जातोय संतोषच्या हातात, चेंडू विसावतोय, एका धावेवर समाधान मानावा लागेल. षटकांचा खेळ झाला या ठिकाणी 4 आणि धावा लागल्या धाफलकावर 29. येणारे शेवटचं षटक भरत, किती धावा कुठल्या जातील या षटकात? शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. किमान इथून 12 धावांसाठी जाण्याचा प्रयत्न असेल आणि 12 धावा किमान येणं गरजेचे आहेत. जर का तुमच्या गोलंदाजांना तुम्हाला बळ द्यायचं असेल आणि तुम्हाला लढण्यासाठी क्षेत्ररक्षकांना सुद्धा बळ आणायचं असेल तर तुम्हाला किमान 12 धावा या षटकामध्ये माराव्या लागतील आणि अर्जित कराव्या लागतील. नक्कीच नक्कीच, तुम्ही 12चं प्रेडिक्शन केलंय, मी 15चं प्रेडिक्शन करतोय. बघू कोणाचं प्रेडिक्शन खरं होते, कारण का जेवढी धावसंख्या मोठी असेल तेवढी चुरस मोठी असेल, कारण का फायनलचा सामना आहे. हा PL 6च्या फायनलचा शेवटचा सामना आहे. रोहित यावेळेस अतिशय सुंदर चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावा एक एक नाही तर आता शेवटच्या षटकात एस्केलेटरवर पाय द्यायला लागेल आणि
तुम्हाला 100च्या स्पीडने ही गाडी घेऊन जावी लागेल भरत. नाही, आता तुम्ही पहिला दुसरा तिसरा गिअर बघून सुद्धा चालणार नाहीये. तुम्हाला जरी गाडी जागेवर थांबली तरी चालेल, नाहीतर तुम्हाला 5व्या आणि 6व्या 4थ्या आणि 5व्या गिअरवरती गाडी चालवावी लागणार आहे. अन्यथा अडचणी खूप मोठ्या प्रमाणात वाढतील, कारण हा जो मोमेंटम आहे तो तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये इम्पॅक्ट टाकताना दिसेल. आणि यावेळेला अंडर प्रेशर आलेला हा फटका सरळ गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, गॉन. मुझम्मिल खान बाद. धन्यवाद डीजे. आलोक तिवारी नवीन बॅट्समन या ठिकाणी मैदानात खेळपट्टीवर उतरताना दिसतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ होत आहे, बाकी आहे. बरं, आपण त्या गाडी शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण जे या गाडीचा उल्लेख केलेला की गाडी भले जागेवर थांबली तरी चालेल, पण तुम्हाला टॉप गिअरमध्ये सीट टाकून पुढे घेऊन जावं लागणार आहे. अजून एक चर्चा मी केली होती, ते रोहित यादवचा उल्लेख केला होता. ॲज अ बॉलर म्हणून रोहित यादवने पहिली मॅच वगळता त्यानंतर जे काही प्रभावित केलं ते वाखाणण्याजोगं आहे. आणि रोहित यादववरती मोठे फटके मारत तितकंसं सोपं नाहीये. आणि म्हणूनच इथे आता आलोकला सुद्धा बीट होताना आपण पाहिलंय. नक्कीच नक्कीच. रोहित गोलंदाजीत सुद्धा चमकतोय, तसाच यष्टांच्या मागे सुद्धा चमकलाय. भरत, एक अतिशय सुंदर झेल त्याच्या मार्फत आलेला आहे, परंतु यावेळेस काय झालेलं आहे, यावेळेस चुकी होत आहे. संदीप किणीकडनं सँडीकडनं येतो एक दणदणीत खणखणीत बीपीएल चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने खेळलेला अफलातून फटका आलोक तिवारीच्या बॅटमध्ये येतोय. सीमारेखा पार, चौकार. अजून 2 फटके म्हणजे ज्याची आपण चर्चा करतोय ते 2 फटके आले तर धापलकाला बळकट येईल. रिव्हर्सचा अटेम्प्ट. हो, फिल्डिंग चांगली आहे. सत्तू त्या ठिकाणी होते आणि सत्तूने चेंडूला अडवलंय आणि सत्तू सध्या आता फ्रेम मध्ये आलाय. नक्कीच 11 खेळाडूंना स्वतःची ताकद दमखम या ठिकाणी दाखवायला लागणार आहे, कारण का सवाल ये बीपीएल 6 का और सवाल ये चमचमाती हुई ट्रॉफी का. टायटल कोणाच्या नावे जाईल? 3 वेळा रेहान दुर्गेश 11 की दुसऱ्यांदा साई असती सायबा? नक्कीच यावेळेस सायस्ती साहेबा सुद्धा वाटत असेल की आपण 2-2च्या बरोबरीने जाऊन रेसमध्ये उभे राहूया बीपीएलच्या, परंतु तिकडेच रियान दुर्गेश 11 काय विचार करत असेल की मी तिसरा टायटल घेणारच, आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 37चं टार्गेट दिलंय भरत. आपण ज्या विचार करतो धावांचा 40-45 त्या सुद्धा कुठेतरी आल्या नाही, पण 38 धावा डिपेंड होतील का? येणारे 30 चेंडू 37 धावा डिपेंड होतील का? येणारे 30 चेंडू सांगून जातील. तोवर ऐकूया एक सुमधुर संगीत. येऊ यानंतर याच मॅचच्या दिशेने. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 30 मध्ये हॅलो चेक 30 मध्ये 37. काय भरत, काय वाटते, डिपेंड होतील या धावा? किती जोर, किती पराकाष्ठा करावी लागणार आहे या धावा रोखण्यासाठी साई असती साहेबा संघाला? बघा, 2 गोष्टी आहेत. 30-37 साई असते साहेबाला दिमागामध्ये ठेवावं लागणार आहे ती अष्टविनायकची मॅच. 8 चेंडू 8 धावा, आणि त्या 8 चेंडू 8 धावांना त्यांनी कशा प्रकारे वाचवलंय, त्या धावा सुद्धा वाचू शकतात असं त्या सामन्याने एक एक्झाम्पल सेट केलंय. तुम्ही जर का त्याला दिमागामध्ये ठेवून या मॅचमध्ये उतराल, कदाचित या 37चा तुम्हाला तुम्ही बचाव करू शकता. रेहान दुर्गेश 11 काय विचार करेल की 30-37 आहे, षटकागणिक 7.50च्या सरासरीने पुढे जायचं आहे, आणि ते जात असताना एक बाउंड्री 1 षटकामध्ये जर आली तर ही मॅच 4 षटकामध्ये सुद्धा कंप्लीट होऊ शकते. नक्कीच नक्कीच. परंतु पुन्हा एकदा आपण येणार आहोत ज्या विषयावर आपण चर्चा करतोय, क्रिकेट. का क्रिकेट हे असं आहे की आज आपण बघितलं भरत काय घडलं या ठिकाणी. 7 चेंडू 7 धावा
8 बॉल 8 धावा होत्या पण त्या चेस नाही झाल्यात. त्यानंतर 6-8ची मॅच 3 बॉल 5 पर्यंत आलेली, तेव्हा 2 चेंडू 5 पर्यंत आलेली. अशा ज्या म्हणजे अक्षरशः त्या व्हेंटिलेटरवर चढलेल्या मॅच होत्या त्या सुद्धा आल्यात. आणि ज्या मॅच असं वाटत होतं की सहजरित्या हा एकाकी हाताने घेऊन जाईल संघ, परंतु तो संघ सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर निघताना आपल्याला बघायला मिळालं VPL 6च्या. आणि जसं आपण बाकी खेळाडूंची चर्चा करत होतो ना की या विपल मधून कोणते खेळाडू दिसले, निकेतन धामणे सुद्धा त्यामधलंच एक एक्झाम्पल आहे. निकेतन धामणेने पहिलं षटक हातात असताना साई हस्ती साहेबासाठी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि तो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आहे, परंतु त्याच्यासमोर टास्क खूप मोठी आहे. वसई विरारच्या अंडर बॉक्स क्रिकेटमधील 2 मोठी नावं यावेळेला ॲज अ बॅटर मोडला आहेत. चेंडूला खेळून काढलाय, अडवलाय का? येस, चांगली फिल्डिंग सुयोग खांडेकर याने केल्याने एकच धाव दाबलकामध्ये ऍड होईल. समजा दुसऱ्या बाजूकडे मी येतोय, कागदोपत्री सुद्धा फलंदाजांचा जो काही भरणा आहे तो ॲज कम्पेअर्ड टू द अदर टीम्स रेहान दुर्गेशिलनकडे जास्त आहे. म्हणजे तुम्ही टॉप ऑर्डर जर बघाल तर त्यामध्ये जयेश घरत, संदीप किणी, रत्नेश सिंग, रोहित यादव, विकास दसकर, म्हणजे 6 बॅटर या फॉर्मॅटमध्ये तर तुमच्यासाठी खूप पुरेसे आहेत. अविनाश शर्मा पगा आणि त्यानंतर तिथून 3 तर तुमच्याकडे चांगले ऑलराऊंडर आहेत. यावेळेला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न संदीप किनी, जिथून मागील इनिंग संपवली होती तिथून सुरे करतोय. नक्कीच कारण का भलत्या भारात आणि एका भलत्याच फॉर्म मध्ये या VPL सीझन 6 मध्ये दिसलाय तो संदीप किणी. अतिशय तडाखेबाज फलंदाजी, अतिशय सुबक, अतिशय विचारपूर्वक फटकेबाजी केलेली आहे. मी तर म्हणेल एकही फटका असा नाही की तो जबरदस्ती एक्झिक्यूट केलेला आहे. दुसरी गोष्ट सुद्धा त्यामध्ये चर्चा करावीशी वाटते त्याच्याबद्दल, कारण रेहान दुर्गेश 11 जर का या टायटलला जिंकतोय त्याच्यामध्ये नवीन काय नाही, डिझर्विंग टीम आहे. परंतु जर का साई असती सायबा संघ जर का या मॅचला जिंकतोय तर ते त्यांच्यासाठी खूप मोठे अचिव्हमेंट असणार आहे, कारण त्यांच्या संघामध्ये असे कोणते मोठे स्टार खेळाडू तुम्हाला दिसले नव्हते. जे काही यंगस्टरने परफॉर्मन्स केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगे आहे आणि प्रशंसेस पात्र आहे. आणि त्यामुळे त्यांचं जिंकणं हे त्यांना रेहान दुर्गेशिलनपेक्षा जास्त आनंद देऊन जाईल. नक्कीच कारण का ज्या प्रकारची एज फॅक्टर आहे, ज्या प्रकारचं संघ बांधणी आहे, ज्या प्रकारचे खेळाडू आहेत, खरंच प्रशंसा करायला लागेल साईस्ती साहेबाची. आणि विश्वास दाखवला प्लेअरवर. आणि रोनक परमार हे या टीमचे ओनर आहेत, त्यांनी ह्या 11 जणांना विश्वास दाखवला, हीच मोठी बाब आहे. कारण का एखाद्या यंगस्टरला किंवा एखाद्याला खेळाडूला चान्स देणं ही सुद्धा खूप मोठी बाब आहे. भरत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, धावचीची संधी, हातातून चेंडू निसटलाय आणि धाव यशस्वीरित्याने कंप्लीट केली जाते. आणि सीझन 3 मध्ये सुद्धा तीच गोष्ट, सीझन 4 मध्ये सुद्धा तीच गोष्ट होती. मोस्ट अंडररेटेड टीम होती साई असती साहेबा आणि त्याने टायटल मारलं होतं आणि अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. इथे कागदोपत्री जी खेळाडूंची लेवल आहे त्याला बघून ही चर्चा झाली होती की इथे डिझर्विंग कोण आहे, कोण डिझर्विंग नाही आहे. प्रत्यक्षात जर का या मॅचचा लेखा जर का पाहायचा झाला, संदीप किणी याचा अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसलाय. जयेश घरतने ॲज युजल या सर्कलच्या फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा आपल्या कौशल्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आणि मुझम्मिल खान आणि त्यांची संपूर्ण टीम, केदार देसाई त्यानंतर त्याच्या साथीने बाकी सर्व सहकारी आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या अपेक्षेपेक्षा चांगला खेळ केलाय. नक्कीच जर का सर्कलचं क्रिकेट म्हटलं तर या ठिकाणी जयेश घरत पहिल्या नावावर येतो. आणि त्यानंतर मी सांगू इच्छितो की प्रदोष बाईकर आहे या फॉर्मॅटमध्ये, राहुल पुळेकर आहे, त्यानंतर एक आवर्जून नाव गेलं मी केदार देसाई, त्यानंतर एक अजून नाव गेलं शिवम राय आहे, जो हे सर्कलचा फॉर्मॅट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. आता मात्र एक विशेष काय आहे, 24 चेंडू 28 धावा. काल सुद्धा चर्चा झाली होती, 24-28चं इक्वेशन आहे. सर्कलचं क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे सर्वात काय असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्याकडे असं कोणतं कौशल्य असणं गरजेचं जेणेकरून सर्कल क्रिकेट खेळा. तो कम्फर्ट झोन, ज्याची काल तुकाराम सर असताना सुद्धा चर्चा झाली होती, त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्यानंतरच तुम्हाला सर्कल चांगलं खेळता येतं. आणि सर्कलला खेळत असताना मैदानाच्या चारी बाजूने सी फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला मैदानाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग आपण डिक्लेअरसाठी ठेवतो. त्या व्यतिरिक्त जागा असताना तुम्ही 4 षटकामध्ये 30-35 पर्यंत जाता, 40 पर्यंत जाता. परंतु ज्या वेळेला सर्कल पूर्ण ओपन आहे तर त्यावेळेला किमान 60-70 धावा आल्या पाहिजेत लॉजिकली, परंतु तसं होत नाही. का तर आपली बौद्धिक कुठे ना कुठेतरी, म्हणजे आपली मानसिकता कुठे ना कुठेतरी सीमित होताना पाहायला मिळते आणि म्हणूनच हा फरक या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कारण काय हे जे गोल वर्तुळ आहे ना, हे तुमचं मन ललचावतं या ठिकाणी की मी इकडे मारू का तिकडे मारू, आणि या मध्ये तुम्ही फसतात.
आणि या फसण्याचं कारण होते की त्या धावा तुमच्याकडे येत नाही. यावेळेस काय झालेलं आहे, यावेळेस कोण फसलाय, संदीप किणी फसलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, विकेटचं पतन, गडी बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. हो गई लढाई भारी. आता खरंच लढाई भारी होईल का, एकाकी हाती घेऊन जाईल ही VPL 6 ट्रॉफी रेहान दुर्गेश 11 हा संघ. कारण का ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, ज्या विकेटची गरज होती, जो खेळाडू फॉर्मात होता, असा खेळाडूला माघारी जावं लागलेलं आहे. काय म्हणशील भरत तू या विकेटवर? नाही, या विकेटने थोडीशी जान झोकली आहे आणि साईएसटी साहेबाला एक वेगळं इंडिकेशन दिलंय या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळायचं याच्यासाठी. आणि पुन्हा एकदा कारनामा कोणी केलाय, तोच प्लेयर विशाल सिंग. हॅलो, यावेळेस चुकी केली आहे आणि चुकीचं रूपांतर चौकारात येतोय आणि खूप मोठी चुकी झाली आहे. या क्रुशल मुवमेंटला अशा मिस्टेक करणं नक्कीच तुम्हाला भारी पडू शकेल. आणि ह्या प्रकारची चुकी म्हणजे एक चांगला जो काही विचार केला होता याच्या पहिल्याच्या चेंडूवर, तो कुठे जरा या खराब क्षेत्ररक्षणावर विरजण घालताना दिसतोय आपल्याला भरत. साईएसटी साहेबा संघ जर जिंकला तर 1000 रुपयाचं बक्षीस JCC संघाकडून देण्यात येणार आहे. पहा, बक्षिसांची वर्षाव आता होण्यास सुरुवात होणार आहे. जशी मॅच पुढे जाईल, हा अंतिम क्षण आहे या अंतिम सामन्याचा आणि अंतिम क्षणाला कोण आपल्या बाजूने झुकवेल. JCC कडून 10,000 रुपयाचं बक्षीस आहे साईएसटी साहेबासाठी जर का हा सामना जिंकला तर. आणि चौकाराला 500 रुपये ओमकार कदम यांच्याकडून दिलं जाणार आहे रेहान दुर्गेश 11 साठी. जिंकल्यावर 5,000, जिंकल्यावर 5,000 रेहान दुर्गेश 11 या संघासाठी ओमकार कदम यांच्याकडून. त्या विकेटची आपण चर्चा करत होतो आणि त्या विकेट नंतर आलेल्या चौकाराची चर्चा करत होतो आपण. का तो विरजण घालणारा चौकार होता का त्या विजयावर? या ठिकाणी चुकी झालेली आहे. त्यानंतर 14 धावा लागल्यात भरत धावफलकावर आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. विशाल सिंग लाईमलाईट मध्ये आला की आणि यावेळेला प्रॉपर पॅडल स्वीप, यावेळेला फाईन लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. यावेळेस कुठेतरी यंग टॅलेंट आणि त्याच्या समोर असलेला अनुभवाचा खजाना कुठेतरी कमी पडताना दिसतोय का भरत आपल्याला? एक्सपिरियन्स इथे नक्कीच कामाला येतोय आणि म्हटलं ना तुम्हाला ॲज पर एक्सपिरियन्स. आणि तो जितक्या फायनल खेळण्याचा किंवा या व्यासपीठावरती कशा प्रकारे आपल्याला टर्न करायचं आहे, कोणत्या वेळेला करायचं आहे, याचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. नक्कीच नक्कीच. आणि अशा प्रकारचे सामने दुर्गेश 11ला खेळणं माहिती आहे. किती मोठी स्पर्धा असू दे, त्याच्यात कशी जान झोकायची असते आणि कशा प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला करायचा असतो हे दुर्गेश 11ला नक्कीच या ठिकाणी माहिती आहे. पुन्हा एक अवांतर धाव, 15 धावा धावफलकार. विशाल सिंग पुन्हा एकदा बॅटल स्वीप केलेला आहे. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात एका धावेसाठी. एका धावेपेक्षा जास्त काही लिहिलं नव्हतं या चेंडूवर. आणि कोण येते तर दुर्गेश गोरे या ठिकाणी येतोय चेंडूवर आणि धावा लागला धावफलकावर, त्या म्हणजे 16. एक धाव या ठिकाणी अर्जित केलेली आहे आणि धावा लागला धावफलकावर 17. क्षमा करा, 22. यावेळेस चेंडू अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी समीरच्या माध्यमातून एका धावावर समाधान मानावं लागेल. तेवीस झालेल्या धावा धावफलकावर आणि आता मात्र इक्वेशन असेल ते
18 मध्ये 14. का या धावा डिपेंड केल्या जातील का सहजरित्या पार केल्या जातील भरत मोरे? अठरा 14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. तंतोतंत मॅच चालू आहे. काय समीर पुन्हा एकदा कालच्या दिवसाची झलक दाखवेल का? 3-4 धावांचं षटक हाताळून या मॅच मध्ये पलटवार करून देईल का? एकदा वर खाली असणं. ओहो, यावेळेला चेंडू अडवला गेला वेगानं. धावची संधी डायरेक्ट थेट मिस झालाय. बघा, मगाच्या 2 मॅच जर का तुम्ही अगोदर जाल तर तिथे एकदा वरती गेल्यानं मॅच लांब झाली होती आणि त्या एका धावेचा इम्पॅक्ट एवढा मोठा पडलाय की ती मॅच 1 चेंडू 3 धावांवरती गेली होती. आणि त्यामुळे इथे सुद्धा ते चित्र घडू शकतं. निर्धाव चेंडू भरपूर काही गोष्टी घडून आणतात. फलंदाजाचं फ्रस्ट्रेशन डॉट बॉल नंतर येत असतं आणि ते फ्रस्ट्रेशन आल्यानंतर फ्रस्ट्रेशन मधून अनेक गोष्टी घडताना दिसतात आणि त्याचा इम्पॅक्ट बाकी खेळाडूंवर सुद्धा होतो. आणि म्हणूनच इथे 3 ते 4 डॉट बॉल, 2 ते 3 विकेट या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी साई एस सी साहेबाला परत आणण्यासाठी मदत करू शकतात. आहे तेवढी क्षमता त्या खेळाडूंमध्ये आहे की ते करू शकतात. कारण ज्या प्रकारचं समीरची गोलंदाजी आपण काल बघितलं तर बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी त्याच्याकडे होत्या आणि त्या फक्त गोलंदाजी जीवावर होत्या. फिल्डिंग चांगल्या दर्जाची होते. परंतु मगाशी सुद्धा मी ज्या गोष्टी चर्चा केली होती ना की लढण्यासाठी जे बळ आहे मिळणं गरजेचं आहे. ते बळ कुठून मिळणार आहे? ज्या वेळेला तुमच्या धावा बनतील आणि त्या धावा कुठे ना कुठेतरी थोड्याशा कमी आहेत. परंतु कमी असल्या म्हणून काय झाला, ते समोरच्या संघाला जिंकण्याची हमी देत नाहीयेत. लढणं चालू आहे, संघर्ष चालू आहे आणि संघर्षामधून कोणता संघ बाजी मारणार आहे? यावेळेला गॅप मध्ये खूप मोठा गॅप ओपन होता, हलायची संधी नाही. जयेश गरत पुन्हा एकदा आपला क्लास दर्जा दाखवतोय. चेंडू सीमारेखा पार, चौकार. चौदा चेंडूने 8 धावांची गरज आहे. या सर्कलच्या फॉर्मॅटमध्ये इतक्या सहजतेने बॅटिंग करत असताना पहिली मॅच मला अजूनही कालचा दिवस आठवतोय. रिहान दुर्गे शिलन संघ हा या स्पर्धेत बाहेर होण्याच्या कगारावरती होता. इतकी मोठी साईट असताना सुद्धा आणि त्यानंतर त्यांनी जो कमबॅक केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे आणि तिथून मात्र मागे वळून पाहिलेलं नाहीये. हीच ओळख आहे त्यांची. हीच ओळख आहे की कशा प्रकारे लढावी वृत्ती आपल्याकडे पाहिजे, कशा प्रकारे लढावून आपण पुढे गेलं पाहिजे. हे आलेल्या सर्व या टीमनी या ठिकाणी शिकलं पाहिजे की आपण कुठेही कमी पडू नये किंवा आपण कुठल्याही क्षणी आपण आपला ताकद दाखवून त्या आलेल्या परिस्थितीवर मात करून पुढे गेले पाहिजे. आणि ही संपूर्ण स्पर्धा पार पडत होता. मॅचमध्ये तितकंसं अंतर वाढत चाललं आणि त्यामुळे मी चर्चा करत असताना एक गोष्ट पुन्हा एकदा सर्वांसमोर जरूर सादर करेल. ॲज अ ऑफिशियल म्हणून गंभीरने पुन्हा एकदा दाखवून दिली आहे की तो कोणत्या लेवलचा अंपायर आहे. त्यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली या मागील 2 दिवसामध्ये, दिवसभर ओव्हरआर्मची अंपायरिंग करून फक्त या VPLच्या प्रेमापोटी ते रात्री इथे अंपायरिंग करण्यासाठी येतात आणि त्यांचा जो काम करण्याचा जो स्टॅमिना आहे किंवा जो काम तो करतायत इतबारे आणि इमानदारीने प्रामाणिकपणे अतिशय शानदार ॲज ऑफिशियल म्हणून काम करे. हॅट्स ऑफ आहे गंभीर पाटीलच्या या कामाला, कार्याला. नक्कीच नक्कीच आपण तेच बोलतो, ज्यांचे निर्णय खंबीर ते गंभीर. आणि ते या ठिकाणी आपला अतिशय सुंदर क्लास दाखवताना पंचांच्या भूमिकेत दिसताना आपल्याला या ठिकाणी यावेळेस काय चेंडू नो आणि एकच धाव नो रूपाने या ठिकाणी आलेली आहे आणि विकास दसकर स्ट्राईकवर आहे, सामना करेल. विशाल सिंग यावेळेस लेगला मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅदर केलाय तिथपर्यंत. हितेश रबाडाने एक धाव केलेली आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी, ती म्हणजे विकास दसकर चिका यांनी. अवघ्या 3 धावांची गरज या ठिकाणी या VPL 6च्या विजेत्या पदावर नाव कोरण्यासाठी. रेहान दुर्गेश 11ला यावेळेस हटून मारलेला चेंडू जरा जातोय हाताला लागून सीमारेषा पार आणि VPL 6चा विनर ठरतोय रेहान दुर्गेश 11.